खालीच बसलोय. जय श्रीराम, जय बजरंगबली. संकट मोचन की जय. तुम्ही स्वतः आधी बोलणार की डायरेक्ट प्रश्न विचारायचा काय आपली भूमिका आहे सकाळपासून जे काही सुरू आहे त्याच्यावर? आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मी विनंती केली होती राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना की जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते आमच्या हृदयात आहे आणि मातोश्रीची वारी आम्हाला करण्याची वेळ येऊ नका. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर ज्या पद्धतीनं संकट चालू आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भामध्ये येत नाही, विदर्भाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जात नाही, शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची मदत करत नाही, मंत्रालयात 2-2 वर्ष जात नाही आणि कुठेतरी ज्या पद्धतीनं संपूर्ण विकास थांबलेला आहे, शेतकऱ्याची परिस्थिती कठीण आहे, बेरोजगारी वाढत चालली, औद्योगिक विकास थांबलेला आहे. या उद्देशानं ह्या संकटातून मुक्त होण्यासाठी मातोश्रीवर हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचन केलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही विनंती केली. पण त्या विनंतीवर त्या हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर काही जे शिवसैनिक आहे की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मला माहीत नाही, पण बाळासाहेबांचे सैनिक नव्हते ते ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर, त्या ठिकाणी आमचा विरोध केला. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्याच दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. म्हणून त्या ठिकाणी जे विघ्न आलेले आहे, जे खऱ्या अर्थानं 7:30 या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपण्यासाठी हनुमान चालीसानी वाचली पाहिजे. आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि उद्देशाने या ठिकाणी आलेलं आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे. या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता इथे जाणार आहे आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149च्या कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, इथे कायदा सुव्यवस्था बिघडेल, इथे काही जे शिवसैनिक आहे किंवा ज्या लोकांना काही जबाबदारी दिली आहे उद्धव साहेबांनी की हनुमान चालीसाचा आणि आमदार रवी राणाचा नवनीत राणाचा विरोध करा, ते काहीतरी गोंधळ करतील. पण मला असं वाटते की या ठिकाणी आम्ही गोंधळ करायसाठी आलो नाही आहे. मुंबईला कुठला त्रास होऊ दे, मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ दे हा आमचा उद्देश नाही आहे. आमचा एक मात्र उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये जे संकट चालू आहे या संकटाच्या मुक्तीसाठी हनुमान चालीसा श्रद्धेने आम्ही या ठिकाणी मातोश्रीची वारी करायला हवी आणि मातोश्रीची वारी करण्यासाठी जर हनुमान चालीसाचं नाव घेताना किंवा बजरंगबलींचं नाव घेताना आणि श्रीरामचं नाव घेताना जर आमचा विरोध असेल तर त्या विरोधाचा सामना करायची आमची तयारी आहे. कारण की ज्या हिंदुत्वाच्या भरोशावर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, ज्या हिंदुत्वाचं नाव घेऊन या ठिकाणी ते वारंवार मतं मागतात, त्याच हिंदुत्वाचा विरोध करून कुठेतरी त्यांना सत्तेचा जो लोभ आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे, तो विसर जागृत करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहे. ते आम्ही ठाम आहे. उद्या 9 वाजता आम्ही या ठिकाणाहून मातोश्रीकडे जाईल आणि त्या ठिकाणी शांतपूर्वक कायदा सुव्यवस्थेचं पूर्ण पालन करून पोलिसांच्या जे निर्देश आहेत त्याचं पालन करून पोलिसांना पूर्ण सहकार्य करून आणि मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू. आणि मला असं वाटते बाळासाहेब जर आज असते तर हनुमान चालीसा 1 वेळा नाही 100 वेळा वाचायची आम्हाला परमिशन दिली असती आणि आमचं स्वागतसुद्धा केलं असतं आणि अभिनंदनसुद्धा केलं असतं. मुंबई 149 अंतर्गत तुम्हाला नोटीस बजावलेली आहे, तरीही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात. पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात, तुम्हाला ताब्यात. मी आपल्याला सांगतो की मी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं होतं दिवाळीच्या पहिले. तेव्हा मी वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती केली, भेटायचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी पूर्ण शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ दिली. आणि दिवाळीच्या 3 दिवसाआधी जेव्हा मी मातोश्रीवर त्यांना भेटायला चाललो होतो तेव्हा मला 200 ते 300 पोलिसांनी अरेस्ट करून 9 दिवस जेलामध्ये ठेवलं. अनेक शेतकऱ्यांना जेलामध्ये ठेवलं. दुसऱ्यांदा जेव्हा मी विदर्भाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेलो तेव्हासुद्धा मला जेलमध्ये टाकलं, घरी डिटेन करण्यात आलं. आणि मला आजसुद्धा अमरावतीला डिटेन करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश होते की मला अमरावतीहून निघू देऊ नये, त्या ठिकाणी डिटेन करावं. मला माहीत आहे सरकार तुमची आहे, सरकारच्या माध्यमातून तुम्ही दबाव टाकाल, आम्हाला डिटेन कराल, आम्हाला अंदर टाकाल, पण मला असं वाटते जय श्रीराम आणि बजरंगबलीचं नाव घेताना आम्हाला कोणी थांबवू शकत नाही.
आम्ही हनुमान चालीसा इथं वाचू आणि जे पोलिसाचं जे काम आहे, पोलिसांना जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं मी प्रामाणिकपणे आम्ही करणार आहे. आणि पोलिसांनाही विनंती आहे की आमच्याकडून कुठलाही या ठिकाणी गोंधळ होणार नाही, कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही. आणि आमचे जे कार्यकर्ते हजारोच्या संख्येमध्ये जे श्रीराम भगवंताचं आणि हनुमान चालिसाचं वाचन करण्यासाठी शांततेनं मातोश्रीवर येणार होते, त्यांनासुद्धा माझा संदेश आहे, कोणीही मुंबईमध्ये येऊ नका. आपल्याला मुंबईच्या जनतेला वेठीस धरायचं नाही आहे. कुठेही जे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहे, जे शिवसेनेचं नाव घेऊन माझा विरोध करत आहे, जर खरे बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासोबत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचतील. आणि हे सुद्धा आज मी आपल्याकडून आवाहन करतो की जेवढे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून हनुमान चालिसा आणि रामभक्त आणि हनुमान भक्त जे येत आहे त्यांना सगळ्यांना तिथेच थांबा. आपल्याला मुंबईची कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आहे. तिथे पोलिसांना आणि जनतेला सहकार्य करायचं आहे, हे मी आपल्या सगळ्या विनंती करतो. आणि मातोश्रीवर उद्या 9 वाजता मी जाणार. कारण आज सकाळी सुद्धा तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. सकाळपासून ते नारेबाजी करतायत, एअरपोर्टच्या तिथे सुद्धा ते नारेबाजी करतात. त्यामुळे हा संघर्ष अटळ आहे. तुम्ही म्हणताय आम्ही शांतता. मला माझं हेच सांगणं आहे की बाळासाहेबांच्या विचाराचे जे सैनिक असते तर हनुमान चालिसा त्यांनी वाचू दिला असता, स्वतःही आमच्यासोबत वाचला असता. हनुमान जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी खुल्या मनानं सगळे मिळून आम्ही हनुमान चालिसा वाचला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी, बेरोजगारांसाठी. पण हे जे आहे बाळासाहेबांच्या विचाराचा यांना विसर पडलेला आहे. कुठंतरी महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन हे आमचा विरोध करत आहे. आणि हे या महाराष्ट्रामध्ये सगळा हिंदू जो आहे ते खऱ्या अर्थानं सगळं पाहत आहे की अशा प्रकारचं कृत्य जर बाळासाहेब असते तर कधी झालं नसतं. बाळासाहेबांनी हनुमान चालिसाचं समर्थन केलं असतं, स्वागत केलं असतं. बाहेर पडला तर तुम्हाला पोलीस ताब्यात घेणार आहेत. तुम्ही जर घराच्या बाहेर पडला तर तुम्हाला पोलीस तात्काळ ताब्यात आहे की हनुमान चालिसेचं पठण करायला. राणा दाम्पत्य जर मातोश्रीवर आलं, हनुमान चालिसा पठण होईल, त्यासोबत प्रसादही दिला जाईल. असं आहे, ज्यांना हेच माहीत नाही की मी मुंबईत आलेलो आहे त्यांनी मला अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याच्या आधी 4 वेळा थांबवलं मला. आणि आज मी बजरंगबलीचं नाव घेऊन मुंबईला आलेलो आहे. मुंबईला पाय ठेवून दाखवा त्यांनी म्हटलं होतं, मी पाय नाही, पूर्ण जिवंत इथं उभा आहे. तर मला असं वाटते या ठिकाणी अशा धमक्या हनुमान चालिसा वाचण्यासाठी जर मिळत असाल तर एक वेळाने 100 धमक्या आम्ही पुढे जायला तयार आहे, पण हनुमान चालिसा वाचणार. दुसरा एक शिवसेना नेत्यांचा आरोप आहे की राणा दाम्पत्य ही भाजपची भाषा आणि भाजपची भूमिका मांडत आहे. शिवसेनेनी जे सरकारमध्ये बसली आहे ती भाजपच्या भरोश्यावरच आहे. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितले. मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितले. सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले. आणि आज त्यांनी मला असं वाटते भाजपवर वापर फोडून आम्हाला बदनाम करू नये. आम्ही इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट आमदार आहे, अपक्ष खासदार आहे. आणि या ठिकाणी हिंदुत्वाचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा मातोश्री थांबू शकणार नाही, उद्धवसाहेब थांबू शकणार नाही. आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचू आणि हे बाळासाहेबांना हृदयामध्ये घेऊन आम्ही चालतो आणि मातोश्रीची वारी आम्ही उद्या करतो. पठण करावं मात्र अशी जबरदस्ती करणं योग्य आहे का? असं आहे, हनुमान चालिसा न वाचल्यामुळंच त्यांची ही परिस्थिती आहे की त्यांना रस्त्यावर बसावं लागते, मातोश्रीच्या गेटवर बसावं लागते. जर हनुमान जयंतीच्या दिवशीच त्यांनी जर हनुमान जयंती वाचली असती तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदूंचा अपमान झाला नसता, हनुमान चालिसाचा अवमान झाला नसता. पण आज ही परिस्थिती आहे, त्यांना पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे आणि महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम. नाही, मात्र मुख्यमंत्री जे आहेत ते हनुमान चालिसाचं पठण करू शकतात, ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात. मात्र तुम्ही असं आव्हान करणं योग्य आहे का? मला हे सांगणं आहे की महाराष्ट्रावर एवढ्या 15-20 वर्षामध्ये मी राजकारणामध्ये आहे, पण एवढे संकट जेव्हा उद्धव ठाकरे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्रामध्ये हाहाकार मचलेला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे, बेरोजगारी वाढली आहे, औद्योगिक पूर्ण विकास थांबलेला आहे, डेव्हलपमेंट थांबलेला आहे. त्यामुळं त्यांचं विघ्न संपवण्यासाठी त्यांना हनुमान चालिसा वाचणं गरजेचं आहे. मॅडम नवनीतजी, तुमची काय भूमिका आहे? ज्या पद्धतीचा विरोध सकाळपासून बघितलेला आहे तुमच्या हनुमान चालिसा पठणाला, तुमची काय भूमिका आहे? पहिले ते सगळ्यांना जय श्रीराम संकटमोचनला आठवण करण्यासाठी आणि त्यांचं नाव स्मरण करण्यासाठी जे विरोध आपण पाहत आहे आणि बरेचसे लोकांनी बरेचशी गोष्टी म्हटले आणि मोठे मोठे जे नेते आज रोडवर बसलेले आहेत, जर त्यांनी हनुमान चालिसा वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंना आग्रह केला असता तर मला वाटते काही ना काही भला माझ्या महाराष्ट्राचं झालं असतं. आणि ज्या दिवशी हनुमान चालिसाचं पाठण करण्यासाठी आम्ही सांगितलं, पहिले तर माझा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आहे
की प्रथम नागरिक आपण एक महाराष्ट्राचे आहे. ज्या दिवशी हनुमान जयंती होती त्या दिवशी आपण नाही मंदिरामध्ये गेलो दर्शनासाठी, नाही तिथे माथा टेकला, नाही संकट जे आपले महाराष्ट्रामध्ये आहे, खूप सारे संकट आहे. सगळ्यांना माहीत आहे की वीज बिलाचं एवढं मोठं संकट या वीज डिपार्टमेंटचं आहे. ते डिपार्टमेंटसाठी काही बोलत नाही. बेरोजगारी एवढी वाढलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल काही बोलत नाही. शेतकरी शेतमजदुरांचा एवढा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे, त्याच्याबद्दल कधी भाष्य करत नाही. आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये 2 वर्षानंतर मी जे आमचे मंत्री आहे संध्याकाळी जर पाहिले त्यांच्या ऑफिसमध्ये तर मला वाटतं जमिनीपासून ते इथपर्यंत फायला असतात. जर एक साधे मंत्रीला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीला एवढे फायला जर असल्या साईन करण्यासाठी तर मुख्यमंत्रीला किती काम असले पाहिजे. आणि ते 2 वर्षानंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जातात तर विचार करा माझी महाराष्ट्र कोणत्या दिशांनी चालली आणि कोणत्या दिशांनी हा उद्धव ठाकरे साहेब तिथे नेत आहे. जेही लोक आम्हाला आव्हान करत आहे, आम्ही नाव स्मरण करण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकून लहान ते मोठे आतापर्यंत आम्ही झालेलो आहे. आणि राजकारणामध्ये कसे आपले विचारधारा आपण जिवंत ठेवली पाहिजे. त्यांनी कधीही पदासाठी त्यांनी आपली विचारधारा मरू दिली नाही. त्यांनी विचारधारा समाजासाठी त्यांनी लढाई केली आणि त्यांनी विचारधारा अनुसार शिवसेना निर्माण केली. आणि आज त्यांची बाळासाहेबांची 3री पिढी मंत्री म्हणून जगत आहे आणि त्यांचे राजकीय पोळ्यासुद्धा शेकत आहे. तर मला असं वाटते कुठे ना कुठे जे आम्ही म्हटलं आहे की आम्ही हनुमान चालिसा हे मातोश्रीचे बाहेर आम्ही करणार आहे. बरेचसे लोकांनी मला आव्हान दिलं की मी त्यांना सांगितलं, त्यांना कदाचित माहीत नव्हता की मुंबईची मुलगी आहे म्हणून. माझा जन्म इथे झालेला आहे, मी मोठी इथे झाली लहानपणापासून आणि विदर्भाची सून आहे. दोन्ही ताकद माझे पाठीशी आणि हनुमान चालिसाची संकटमोचनची ताकद आपल्या पाठीशी राहिली तर मला नाही वाटत शिवसैनिक माझा काही बिघडू शकतात. आणि आज जे भाषा त्यांनी केली आणि याचे अगोदरी जे भाषा त्यांनी वापरली की तुम्ही मुंबईत पाय टाकून दाखवा, तुम्ही ज्या पायावर आले त्या पायावर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, हे भाषा मला वाटते लोकप्रतिनिधी आणि एक मुख्यमंत्रीचे जर शिवसैनिक आणि मुख्यमंत्रीचे पार्टीचे जर लोक अशी विधानं करत असन तर मला वाटते सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हा शिवसैनिक करत आहे आणि उद्धव ठाकरे त्याला खूप एनकरेजमेंट करत आहे. जर असा नसता त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही या, तुम्ही बसा आणि हनुमान चालिसाचं वाचन करा. मी जरी नाही केला तुम्ही वाचन करा आणि तुम्ही बसून शांततेने तुमचं स्वागत करू. हे शब्द मुख्यमंत्रीचे पाहिजे. तो असते मुख्यमंत्रीच्या पेशन्स आणि मॅच्युरिटीचे शब्द जे त्यांनी एकही दिवस एकही वेळीच वापरली नाही. आणि बरेचसे मी सिनियर लीडर तिथे पाहत आहे ज्यांना खाली बसतानाही त्रास होत आहे. त्यांना एवढीच विनंती आहे, एवढा कष्ट केल्यापेक्षा, एवढे लोक महाराष्ट्रावरनं बोलवण्यापेक्षा 2 कदम मातोश्रीच्या आतमध्ये आणि मुख्यमंत्रीला विनंती करा की एवढा गोंधळ कायले करता, आपली महाराष्ट्राची सुव्यवस्था कायले बिघडताय. बरेचशा गोष्टी पोलीस डिपार्टमेंट आली, त्यांनी नोटिसा दिल्या, तुम्ही घरून बाहेर निघू नका, तुम्ही तिथपर्यंत येऊ नका. पण आम्ही बोललेलो आहे की मातोश्रीचे बाहेर आम्ही जाणार आणि हनुमान चालिसाचं वाचन करणार. आता हे पाहावं लागेल की शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालिसाच्या नावामध्ये स्मरण करण्यामध्ये दम आहे. हे दोन्ही गोष्टी पाहावं लागेल. आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजी हिंदुत्ववादी विचारांना कुठे ना कुठे खूप मागे ज्या दिवशी आमचे बाळासाहेब ठाकरे निघून गेले त्यांच्यासोबत त्यांची विचारधारा ही सुटली, हे स्पष्ट होत आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी स्पष्ट झालं. आणि आज हनुमान चालिसा नवनीत राणा रवी राणा हे हनुमान चालिसा वाचण्याकरिता उद्या आम्ही पोचणार आहे. पण आजपासून त्यांची तयारी आणि त्यांचे नारेबाजी सुरू आहे. मला वाटते मुर्दाबाद जर लावायचं असन, कोणी जर देवाचं नाव स्मरण करत आणि त्याच्यासाठी मुर्देबाद आहे तो नवनीत राणा रवी राणा मुर्दाबाद आहे. आणि माझे धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मला कोणी थांबू शकत नाही. असे किती लाखो लोक जरी आले तर मी थांबणार नाही आणि थांबली नाही. मला असं वाटते आता काही आमचे इलेक्शन्स नाही आहे, नाही लोकसभा आहे नाही विधानसभा आहे. तर मला असं वाटते जर मला हे सगळं पॉलिटिकल गेन काही करायचं असता तर मी माझे इलेक्शनची वेळ पाहून मी केलं असतं. मला काही गरज नाही आहे आणि मी निर्दलीय असंच निवडून नाही आली आहे, त्यांनाच पाळलं आहे.
माझी अमरावती जिल्ह्यामध्ये जोडी एवढी इतिहास होती शिवसैनिकाची, त्याच पक्षाचे उमेदवाराला पाडून मी इथपर्यंत आलेली आहे. तर मी लोकांसाठी जे कामं करते त्यांनी मला शिकू नये की पॉलिटिकल कशी मायलेज दिली पाहिजे. आम्ही स्वतः निर्माण केला आहे बाळासाहेबांच्या विचारावर आणि त्यांची लढाईमुळे ते आज इथे मुख्यमंत्रीच्या पदावर बसलेले आहे. कोण कोणाचा फायदा घेते आणि लाभ घेते ते त्यांनी मला शिकवणी त्यांनी घेतलेलं. आम्ही स्वतः आमचं भविष्य निर्माण केलं आहे. लोकांमध्ये राहून 16 तास काम केले म्हणून मी आज खासदार झाली आहे. कोणाचे भरोसे आणि कोणाच्या पाठिंबा पाठिंबा आहे. हे सगळे जे स्टंट चालू आहे त्याला संजय राऊत म्हणतात भाजपचा पाठिंबा. मला असं वाटते संजय राऊत ज्यांना मी पोपटच म्हणते, सकाळ उठल्याबरोबर पत्रकारांना बोलवणं आणि काही ना काही भाषा बोलणं त्याचं काही तथ्य नाही आहे. ते जरी किती म्हणत असन की आम्ही देवाचं नाव स्मरण करत आहे म्हणून आम्ही भाजपाच्या बाजूनी आहे, आम्हाला कोणाच्या बाजूनी जाण्यासाठी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी कोणी शिकवू नये. कोणाचं आहे आम्ही इंडिपेंडंट लढतो आहे आणि आम्ही सोमवारीसुद्धा लढणार आहे. तुम्ही ज्याच्या भरोसे आम्हाला सांगत की भाजपचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे, तुम्ही कोणाच्या भरोसे निवडून आले आहे? तुमचे मेंबर किती लोक भाजपच्या भरोश्यात गेले आहे? बाळासाहेबांची एवढी फोटो होती लोकसभामध्ये आणि मोदी साहेबांची एवढे मोठे पोस्टर लावले आणि म्हणून तर तुम्हाला मतं भेटले. आता येणाऱ्या भविष्यामध्ये जसा नोटापेक्षा कमी मतं तुम्हाला गोव्यात भेटलेले आहे त्या कम्पॅरेटिव्हली जर आपण पाहिलं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती शिवसैनिकांसोबत होणार. कुणाच्याही घरावर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करणं हे काही दुर्लक्ष नाही असं शिवसैनिक म्हणतात. काय गरज आहे हनुमान चालीसाचं पठण करण्याची? दुसरं कायदा सुद्धा त्यामुळे बिघडते. तुम्ही ज्या पद्धतीने आताही म्हणतात की आम्ही तिथे जाणार, तुमच्या घराबाहेर पोलीस आहेत, शिवसैनिक अजून जमलेले आहेत, कायदा सुद्धा आज बिघडली तर उद्या पण बिघडणार. मग याला जबाबदार तुम्ही. गॅस पेट्रोल डिझेल वाढ बद्दल काय बोलत हे सगळं विल आन्सर युअर क्वेश्चन ऑल्सो, डोंट वरी. पहिला बोला ना. तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहे, बाळासाहेबांचे जर आपण सगळे भाषणं पाहिले पहिल्या दिवशीपासून जे मंचावर लाखो लोकांचे समोर ते नेहमी आवाहन करत होते की मी माझे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत आहे, त्यांना मी कोणाला घाबरणार नाही. पाकिस्तानाला खुल्ला आवाम त्यांनी ऐलान केला होता तेव्हा ते लढले. तर आम्ही आमचे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये सुव्यवस्था कुठे बिघडते? तेव्हा नाही बिघडली तर आमच्या म्हणण्याने काही सुव्यवस्था बिघडणार नाही. हनुमान चालीसा पठण करून महाराष्ट्रावरची देशावरची संकट दूर होणार आहेत का? मला वाटते देशापेक्षा जास्त जे मी बोलू शकते, ज्या क्षेत्राला ज्या राज्याला मी रिप्रेझेंट करते तो माझा महाराष्ट्र आहे. माझं घर सुरक्षित राहायला पाहिजे, संकट हा माझे महाराष्ट्रातून हटला पाहिजे, त्याच्यासाठी मी हनुमान चालीसाचा पाठण जे प्रथम नागरिक आहे पूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्या घरासमोर याच्यासाठीच करत आहे. जे 7.5 आणि शनी आमच्या महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे त्या मुख्यमंत्रीच्या घराबाहेर म्हणून करत आहे. हनुमान चालीसा वाचायला हरकत काय? शिवसैनिकांनी हनुमान चालीसा मातोश्री वाचणे किंवा उद्धव साहेबांनी वाचणे ते जर वाचली तर महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठिंबा करणार आहे. पण त्यांचं असं मत आहे की हनुमान चालीसा वाचावं किंवा काय वाचू नये हे संविधानाने ज्याला त्याला दिलेला अधिकार आहे. कोणाच्या घरावर जाऊन वाचणं तो घर नाही आहे. मातोश्री हे सध्याचे स्थान आहे आणि पवित्र स्थान आहे. त्या पवित्र स्थानी जे महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षांपासून आतमध्ये येऊ दिलं तर आतमध्ये जाऊन वाचणार आहे आम्ही. सांगा तुम्ही आतमध्ये येऊ द्या म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन वाचन करण काय आहे त्याच्यात? अरे बाबा आम्ही लोकप्रतिनिधी आहे, टेररिस्ट आहे काय? हातात तलवार थोडी. आम्ही बुक आणि हनुमान चालीसाची बुकच घेऊन जाणार आहे आणि वाचन जर ते वाचले मला वाटतं इतर प्रश्न आहेत त्या इतर प्रश्नावर देखील बोलणार आहात का? 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2019च्या आधी तुमचं एक वाक्य होतं की जय श्रीराम म्हणायला संसद ही काही योग्य जागा नाही. तुमचा हा व्हिडिओ आता व्हायरल केला जातोय. मी आपल्याला याच्यावर उत्तर देते ताई. संसद हा लोकतंत्राचा सगळ्यात मोठा मंदिर आहे. जेव्हा आम्ही तिथे जातो तर लोकांचे न्यायाचे विचारां घेऊन आम्ही तिथे जातो आणि त्या प्रश्नावर आम्ही तिथे बोललो पाहिजे. तिथे कोणतेही धर्माचा प्रचार प्रसार होऊ नये, त्याच्यामध्ये आतमध्ये काही डिस्कशन होऊ नये हे माझा शब्द होता. पर्टिक्युलर एक विषयाला घेऊन या एक धर्माला या एक देवाला घेऊन मी काही शब्द विधान केलेलं नाही. कोणी इथून दुसरा एक शब्द बोलन देवाचं नाव, कोणी इथून. मी म्हटलं तिथे आम्ही गेलो आहे लोकांचे हितासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. ते विषय तिथे झाले पाहिजे. म्हणून आज आम्ही जे आमचे धर्माचा प्रचार प्रसार आहे आम्ही बाहेर येऊन त्याच्या धर्माचा प्रचार प्रसार करत आहे, लोकतंत्राचे मंदिरामध्ये नाही.
राष्ट्रवादीचा सपोर्ट घेऊन अमरावतीला आपण रेड कार्पेट टाकलं होतं हनुमान जयंतीची शिवसेनेला राष्ट्रवादीचा सपोर्ट घेऊन तुम्ही आला हिंदी में वाचून दाखवून बोलताय शिवसैनिक म्हणतात की आमच्या बरोबर येऊन सोबत वाचू ना, चला उद्या येऊन अरे उद्या येऊ ना, आम्ही येणारच आहे, आपण वाचू. आम्ही या सोबत मिळून वाचू म्हणा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिरु लोक उजागर. जे तिरु लोक उजागर करण्याची गोष्ट आहे. जर मुख्यमंत्रींनी मला 4 ओळ्या सांगून दिल्या तर मला वाटते हनुमान चालिसाचं पूर्ण वाचणं काही गरजेचं नाही. त्यांना फक्त 4 लाईन त्यांनी मुखपाठ सांगून द्यावे, त्यांना आठवते. फक्त बाळासाहेबांच्या विचारावर आजपर्यंत ते मुख्यमंत्री आणि मंत्री त्यांचे मुलं झालेले आहे. तर मला वाटते ते लाभ घेण्याची सवय उद्धव ठाकरे साहेबांना आणि त्यांची पिढीला आहे, आम्हाला नाही येत. हनुमान चालीसाचं पठण करून जर भलं होत असेल, हनुमान चालीसाचं पठण करून जर भलं होत हिंदी में असेल, कौन है और हिंदी में मुंबई पुलिस ने नोटिस भी दिया आप लोगों को, इसके बावजूद भी आप लोग क्या कल मातोश्री जाने वाले हैं या अपने प्लान को हमारा भक्ति भाव से बाला साहब ठाकरे हमारे हृदय में, मातोश्री हमारा श्रद्धा स्थान है. मैंने एक ही मांग की थी कि हनुमान जयंती के शुभ पर्व पे वहाँ पे उद्धव साहब ने मातोश्री पे हनुमान चालीसा पढ़ना चाहिए और महाराष्ट्र के सुख शांति के लिए और उनके ऊपर जो ग्रहण चल रहे, 7.5 चल रही है, संकट चल रहे, उसमें से मुक्ति के लिए हनुमान चालीसा पढ़ना उनको जरूरी है. पर हनुमान जयंती के शुभ पर्व उन्होंने हनुमान चालीसा न पढ़ते हुए वहाँ हमारा विरोध किया, हनुमान चालीसा का विरोध किया, नारेबाजी दी हमारे खिलाफ. और हमने राह देखा 12 बजे तक रात को हनुमान जयंती के दिन कि कहीं ना कहीं बाला साहब के विचारों पे हनुमान चालीसा पढ़ेंगे और हनुमान जो महाराष्ट्र के किसान है, मजदूर है, बेरोजगार है, महाराष्ट्र में जिस तरह से परिस्थिति चल रही है उसमें से बाहर निकलने के लिए हनुमान चालीसा पढ़ेंगे. पर उन्होंने वहाँ हनुमान चालीसा पढ़ी नहीं और हमारा विरोध किया. तो मुझे लगता है कि आज हम लोग यहाँ पे जो आए, हमको बार बार बोला गया है कि मुंबई में पैर रखो. मुंबई हमारे महाराष्ट्र की राजधानी है, हमारी मुंबई सबकी जान है और मुंबई की जो नागरिक है वो सभी हमारा परिवार है. और मुझे लगता है यहाँ पे पैर रखना और किसने नहीं रखना, ये जो उन्होंने ऐलान किया था उसके लिए हम यहाँ पे आए और वहाँ पे कल 9 बजे हम हनुमान चालीसा पढ़ने जाएंगे. पुलिस को पूरा सहकार्य करेंगे. हमारे जितने कार्यकर्ता महाराष्ट्र से आ रहे हैं उनको मैं आपके माध्यम से कहना चाहूँगा कहीं भी कायदा सुव्यवस्था नहीं बिगड़ना चाहिए, पुलिस को तकलीफ नहीं होना चाहिए, यहाँ के लोगों को तकलीफ नहीं होना चाहिए और कोई भी लोग यहाँ नहीं आना चाहिए. इससे मैं आपके माध्यम से आह्वान करूँगा. और हनुमान चालीसा इतना विरोध करने का उद्धव जी का क्या कारण है? मुझे लगता है कहीं ना कहीं बाला साहब के विचारों का विसर उनको पड़ा है. बाला साहब के विचारों को काजू में रख के महाविकास आघाड़ी के विचारों पे चल रहे हैं, इसीलिए आज यहाँ हनुमान चालीसा का विरोध हो रहा है. और कल हम जाएंगे. रवि जी, इसमें बताया जाए शिवसेना बोले कि हनुमान चालीसा का विरोध नहीं करे, बोले कि आप अपने घर में पढ़े, मातोश्री के बाद पढ़ने का है, तो उसका विरोध देखिए करे. उन्होंने बोला हमारे घर पे पढ़ो, हमने हनुमान जयंती के दिन पढ़ा. हमने बोला था महाराष्ट्र के अंदर जिस तरह से परिस्थिति है, जिस तरह से विघ्न चल रहे हैं, 7.5 चल रही है और महाराष्ट्र में सब कुछ 2.5 साल से ठप पड़ा हुआ. मुख्यमंत्री जी अगर 2 साल 2.5 साल मंत्रालय जाते नहीं, विदर्भ के कोई जिले में आते नहीं, किसानों के बांध पे जाते नहीं और हमारे जैसे आमदार खासदार मंत्रियों को मिलते नहीं, तो मुझे लगता है महाराष्ट्र में मुख्यमंत्री है या नहीं है, ये सवाल महाराष्ट्र की जनता का है. और आज हम हनुमान चालीसा इसीलिए पढ़ने आए हैं कल कि यहाँ पे सुख शांति के लिए, विकास के लिए, जनता के हित के लिए और जनता के सभी प्रश्न छोड़ने के लिए हनुमान चालीसा हमारे हिंदू धर्म में जब जब संकट आता है तब तब हम हनुमान चालीसा पढ़ते हैं. वो मुख्यमंत्री ने पढ़ना चाहिए और बाला साहेब ठाकरे के विचारों को जागरूक करना चाहिए. नंदी जी, पुलिस ने सीआरपीसी के तहत आप लोग को नोटिस दिया है, आप लोग फिर भी उस नोटिस का उल्लंघन करेंगे, फिर भी जाके करेंगे, लॉ एंड ऑर्डर डिस्टर्ब हुआ तो कौन से इसीलिए सबको रोक दिया, हम ही जा रहे हैं. जो एक मिनट सर आप जैसे आपने बताया है कि हम जब अमरावती से निकलने की आज हमने तारीख दी थी कि आज हम ट्रेन से सब कार्यकर्ताओं के साथ आज निकलेंगे, तो जैसे ही हमें कल पता लगा कि हमें फिर वहाँ पे डिटेन करने वाले हैं, मुझे लगता है लोक प्रतिनिधि की लड़ाई जो रहती है, जो विचारधारा लेके हम आगे बढ़ते हैं, उसका साथ देना ये मुख्यमंत्री जिस महाराष्ट्र से मैं बिलोंग करती हूँ और आमदार जो महाराष्ट्र को रिप्रेजेंट करते हैं, हम रिप्रेजेंट करने वाले लोग हैं या कोई टेररिस्ट नहीं है. हमको पहले आह्वान किया गया कि आप मुंबई में पैर रख के दिखाइए. हमने बोला हमको हनुमान चालीसा पढ़ने के लिए किसी की परमिशन की ज़रूरत नहीं है और उसी के अकॉर्डिंगली हमने उनसे तारीख मांगी, उनसे समय मांगा, जो उन्होंने नहीं दिया, इसलिए हमने तारीख और समय दे दिया और आज उसी के मुताबिक सिर्फ पैर डाल के देखो, हम तो पूरे साक्षात यहाँ पे बैठे हैं
और उनके सामने प्रेस कॉन्फ्रेंस भी ले रहे हैं। देखेंगे आगे क्या होता है। और मुझे लगता है जो आस्था का विषय, जो धर्म का प्रचार प्रसार करना है, मेरी पहले की पीढ़ी भी, मेरे पेरेंट्स के भी पहले पेरेंट्स ने भी धर्म का प्रचार प्रसार किया, उन्होंने भी किया, मैं भी करूंगी और मेरी आने वाली पीढ़ी भी करेगी। उसके लिए मुझे कोई रोक नहीं सकता। पर रही बात 7.5 और शनि जो मेरे महाराष्ट्र को लगा है, एक व्यक्ति जो महाराष्ट्र को रिप्रेजेंट करता है, मुख्यमंत्री है, प्रथम नागरिक हमारे महाराष्ट्र के हैं, अगर ऐसा लगता है कि 2 साल 2.5 साल वो ऑफिस जाएगा नहीं, एक आधा सादा व्यक्ति अगर 2 साल अपने ऑफिस जाता नहीं है, तो मुझे लगता है कोई उसे पगार भी देता नहीं है। ये बिन काम पगारी हमारे मुख्यमंत्री है महाराष्ट्र में, जो कोई काम किए नहीं है और उसके बावजूद वो इतना सारा 2.5 साल उन्होंने निकाल दिया और हमारे महाराष्ट्र के किसानों को संकट में डाली है, हमारे महाराष्ट्र के बेरोजगारों को संकट में डाली है। रोजगार नहीं है, लोड शेडिंग इतनी बड़ी हुई है कि हमारे जो मंत्री हैं डिपार्टमेंट के, वो बोलते हैं कि 3 दिन पूरी महाराष्ट्र अंधेरे में भी जाएगी तो किसी ने भी शॉक नहीं होना चाहिए, बिकॉज ये सिचुएशन हमारे महाराष्ट्र में ये डिपार्टमेंट की है। पहली बात तो ये सब चीज़ों पे उत्तर देना चाहिए। और बिन पगारी तो मुख्यमंत्री हैं। आज मुझे लगता है जो हमने कहा है, पुलिस ने जो हमको नोटिस दी है कि आप सुव्यवस्था बिगाड़ने का प्रयत्न ना करें, मुझे लगता है हम तो अभी फिलहाल 2 ही जने प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं। अगर सुव्यवस्था कोई बिगाड़ रहा है तो वो शिव सैनिक बिगाड़ रहे हैं और उनके पीछे जिनका सपोर्ट है वो है मुख्यमंत्री साहब। अगर इतना विरोध सिर्फ हनुमान चालीसा को क्या है, क्यों है, ये उत्तर उन्होंने देना चाहिए। जिस विचारधाराओं पे आज तक उन्होंने अपनी पॉलिटिकल रोटियां सेकी हैं, जिनकी तीसरी पीढ़ी भी आज मंत्री है, जो मंत्री बनकर अपना राज पूरा महाराष्ट्र में दिखा रहे हैं, उन्होंने ये बताना चाहिए कि वो अपनी विचारधारा बाड़ा साहब जो दी हुई थी वो कहीं ना कहीं वो भूल गए हैं। तो मुझे लगता है 7.5 और संकट मेरा महाराष्ट्र का है, उसके लिए हनुमान चालीसा बोलने के लिए या पाठन करने के लिए मुझे कोई रोक नहीं सकता। शिव सैनिकों का कहना है कि वहाँ जाएंगे तो अपनी तरीके से आप लोगों का स्वागत करेंगे, प्रसाद देंगे, हनुमान बना देंगे आप लोगों को। मुझे लगता है शिव सैनिकों का इसी तरीके से बहुत सालों से यही काम रहा है, सिर्फ धमकियां देना और धमकियां लेके तोड़ी बहादुर धमकियां, यही काम शिव सैनिक ने बहुत सालों से कर रही है। और अब तो मुख्यमंत्री हैं तो ज़्यादा पावर आ गया है, तो मुझे लगता है वही शब्द उनके जो मुख्यमंत्री बोलते हैं वही शब्द शिव सैनिकों के जबान पे। और बाड़ा साहब के विचार अगर रहते तो हनुमान चालीसा का विरोध कभी शिव सैनिक, जो रियल शिव सैनिक है, जिसने ग्राउंड पे काम किया है, जो ग्राउंड से शिवसेना का निर्माण किया, वो एक भी शिव सैनिक यहाँ पे नहीं है जो नारे मुर्दाबाद के लगा कहना है कि बीजेपी की लिखी हुई स्क्रिप्ट है। आप लोग संजय राउत के बारे में संजय राउत जी के बारे में क्या बोलना है, रोज ही पोपट जैसे बोलते बेचारे, कुछ मिर्ची दे दो तो शांत तो बैठेंगे थोड़ा सा। नहीं, संजय राउत जी नागपुर में जो गए हैं, उनको मालूम है अमरावती में शिवसेना बची नहीं है। उन्होंने जाते ही मीटिंग लिया शिवसेना की कि वहाँ पे रेलवे स्टेशन में आमदार रवि राणा, नवनीत राणा जाएंगे तो उनको रोको। नागपुर से वो लोग भेजने वाले थे। मुझे लगता है मुझे रोकने के लिए, हमको रोकने के लिए संजय राउत को नागपुर भेजा गया है मातोश्री से, और उद्धव जी ने भेजा है। और उसकी बैठक ही उन्होंने पहले सुबह वहाँ पे ली कि अगर हम मुंबई के लिए जाते हैं तो रेलवे स्टेशन रोकने के लिए नागपुर से शिवसैनिक जाने वाले थे। अगर संजय राउत को हमको रोकने के लिए नागपुर जाना पड़ता है, ये परिस्थिति शिवसेना की। रवि जी है और कानून व्यवस्था बिगड़ी है, अगर रवि जी तो जिम्मेदार कौन होगा फिर, आप लोग या शिवसेना, कौन जिम्मेदार होगा? अभी राज्य के मुख्यमंत्री है, राज्य के मुख्यमंत्री मातोश्री पे बैठे। मातोश्री हमारा श्रद्धा स्थान है, बाला साहब ठाकरे हिंदुत्व का एक हमारे हृदय में है। और मुझे लगता है उन्होंने खुद अभी बोलना चाहिए कि शिव सैनिक और वो खुद मिलके आओ, आप सब मिलके और वहाँ पे जाके हनुमान चालीसा का इसको बोलते हैं मुख्यमंत्री का फर्ज। अगर मुख्यमंत्री ने हिंदुत्व पूरा छोड़ दिया है और हिंदुत्व को सिर्फ वोटिंग के लिए, वोट मांगने के लिए ऐसे इस्तेमाल करना है, तो बात अलग है। आने वाले टाइम में हिंदू भी उनको बताएंगा कि वोटिंग के टाइम पे हमारा यूज नहीं, हनुमान चालीसा के टाइम पे हमारा यूज नहीं। अगर कानून व्यवस्था कल खराब होती है तो जिम्मेदार शिव सैनिक होंगे और मुख्यमंत्री होंगे। हम शांति के मार्ग पे आए हैं और हमने तो अपने लोगों को आह्वान किया है कि जहाँ पर, आपके माध्यम से मैं आह्वान फिर करना चाहूँगी, जहाँ पर भी हमारे कार्यकर्ता और राम भक्त हैं और हनुमान संकट मोचन जी के भक्त हैं, जो भी आने की तैयारी कर रहे हैं और जो मुंबई से भी जितने भी भक्त आने की तैयारी में थे, उनको मैं यही आह्वान करूंगी कि मुंबई की सुव्यवस्था बिगड़नी नहीं चाहिए। जहाँ पर है वहाँ पर ही आप थमिए। हम दोनों पर ये बात ज़रूर है कि हम दोनों जाएंगे और शांति के मार्ग पे हनुमान चालीसा का पाठन हम जरूर करेंगे। अगर हिंसा और कुछ होता है तो इसकी पूरी जिम्मेदारी मुख्यमंत्री और मुख्यमंत्री के आदेश पे चलने वाले शिव सैनिकों की होगी। ये हनुमान
ये हनुमान चालीसा पढ़ना और मुख्यमंत्री मतलब महाराष्ट्र की 7.5 दूर करने की जो बात कर रहे हैं, सेना का कहना है कि ये एक महज पब्लिसिटी स्टंट है, आप पब्लिसिटी करने के लिए इस तरह की बातें कर रहे हैं, तो इस पर आपका क्या? हनुमान चालीसा का इतना विरोध क्यों कर रहे हैं? पहली बात, पहली क्वेश्चन अगर पब्लिसिटी है तो महाराष्ट्र की जो परिस्थिति आज है, आज पूरे हिंदुस्तान में महाराष्ट्र राज्य में 2-2.5 साल से मेरे को लगता नहीं कोई भी राज्य में महाराष्ट्र का मुख्यमंत्री या राज्य का दूसरा मुख्यमंत्री अपने मंत्रालय गया नहीं, कोई राज्य के कोई जिले में गया नहीं, किसी तरह का डेवलपमेंट करता नहीं है, किसी MLA MP मिनिस्टर को मिलता नहीं है। अगर ऐसी परिस्थिति अगर मुख्यमंत्री की है तो उस विघ्न से बाहर निकलने के लिए पूरे शिवसैनिकों ने मातोश्री पे बाला साहब के विचारों को जागरूक करने के लिए हनुमान चालीसा पढ़ना चाहिए। और मुझे लगता है ये महाराष्ट्र की आज ज़रूरत है। अगर इस संकट से मुक्त होना है तो हनुमान चालीसा पढ़ना जरूरी है। तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आलात, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, आता महाविकास आघाडी विरोधात मला असं वाटते की शिवसेना भाजपची युती होती आणि भाजपच्या भरोसा युती मांडीला शिवसेना मांडी लावून बसले आणि आणि- महाविकास आघाडीच्या भरोशावर ते मुख्यमंत्री झाले आणि शिवसेनेला पूर्ण चॉकलेट दिलं त्यांनी आणि अशा प्रकारचा खंजीर खुपसून भाजपच्या पार्टीमध्ये खंजीर खुपसून शिवसेनेनी मोठा घात केलेला आहे। पण राष्ट्रवादी विरोधात बैमानी नाही का? कशी बेमानी आहे? अपक्ष आहे आम्ही, इंडिपेंडंट आम्ही आमच्या सिम्बॉलवर आम्ही लढलो. लोकांसाठी लढतो। तर दुसरीकडे एकीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही हिंदूंचे म्हणताय मतं घेतले आणि हनुमानचाचा विरोध करतो। रवीजी, अरे बाबा, अरे बाबा, पूर्ण हिंदूचे मतं घेतले आणि हनुमान चालिसाचा विरोध करताय. हिंदूंचे मतं घेऊन मुख्यमंत्री हिंदूंचा विरोध करतात। मुख्यमंत्र्यांना पनवती म्हणताय का तुम्ही? 100% 101%. मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे हनुमान चालीसा बोलून हा सगळ्या गोष्टी करून आपण मुख्यमंत्र्यांना पनवती म्हणताय का असं म्हटलं? मला असं वाटते की ज्या पद्धतीने आपण म्हणत आहे 2.5 वर्ष जर एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये गेला नाही तर घरात स्वयंपाक होणं कठीण होऊन जाते. महाराष्ट्राची आज तीच परिस्थिती आहे. जेवढेही बेरोजगार आहे, जेवढे शेतकरी आहे, शेतमजदूर आहे आणि डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंट, मग ST पकडा तुम्ही, इलेक्ट्रिक 20 डिपार्टमेंट पकडा, शेतकरी पकडा, शेतकऱ्यांच्या बांधावर आजपर्यंत मुख्यमंत्री हे पहिला असन पूर्ण इतिहासामध्ये जो आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती विचारलेली, अशी परिस्थिती आहे. त्यांना